निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 जून पर्यावरण दिन राळेगण सिद्धी पारनेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय संध्या गायकवाड मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे या ठिकाणी आगमन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर होत आहे. या कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि महाराष्ट्रामधून आलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे व्यासपीठावर येण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे. ज्यांची आज जयंती आहे वृक्षमित्र आबासाहेब मोरे. धूर बसा बसा वरती समद पेटत चाललंय, खालून पाण्याचा उपसा. वर्षामधले 12 महिने कडक उन्हात निघून जाय, नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळू, जरा धरा धीर. आम्हाला काहीच ऐकू येत नाही कारण कान आमचे बधीर. तापत चाललंय धरणीचं डोकं छाती पोटन पाय, नुसतंच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय? स्वीकारावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद सर. आताच आमचे सहकारी मित्र सन्माननीय गोपने सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. धन्यवाद. व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांची या ठिकाणी जयंती आपण साजरी करत आहे. तर या गोड अशा कार्यक्रमासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संध्याताई गायकवाड मॅडम. वनश्री हा सुद्धा एक पुरस्कार त्या ठिकाणी 1991-92 दरम्यान सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्या काळात मिळाला होता. त्यानंतर आबा SSC बोर्डामध्ये पण सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर दिल्लीचं वनीकरण बोर्ड आहे त्यामध्ये पण ते सदस्य म्हणून ते काम करत होते. त्यानंतर पुढे काम करत असताना 2004 मध्ये सुरुवातीला संस्थेचं काही रजिस्ट्रेशन नव्हतं, त्यामुळे 2004 ला काही तांत्रिक बाबीमुळे आपल्या त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करून 2004 मध्ये आपण ही संस्था रजिस्ट्रेशन केली. आज संस्थेला 22 वर्ष रजिस्ट्रेशन होऊन 22 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर सुरुवातीला आपण 2000 आपली पहिली संस्था आहे. आपण आतापर्यंत 8 संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. एक संमेलन आपण भूतान या देशामध्ये घेतलेलं होतं. तर भूतान हा देश का निवडला होता तर भूतान हा जगातील सर्वात आनंदी देश आहे म्हणून आपण भूतान या देशामध्ये एक पर्यावरण संमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. संस्था वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करते. त्यामध्ये जून ते सप्टेंबर मध्ये आपण वृक्षारोपणच करतो 4 महिने. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिन्यामध्ये आपण एक पर्यावरण संमेलन आयोजित करतो आणि जानेवारी ते मे पर्यंत आपण मातीची भांडी वाटप करतो पशु पक्ष्यांसाठी. आणि या ठिकाणी मॅडम तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही फक्त सांगत नाही, मी स्वतः आधी कृती करतो आणि मग बाकीच्यांना सांगतो. मी गेले 3 वर्षापासून स्वतःच्या शेतामध्ये दरवर्षी 1 एकर क्षेत्र ज्वारीचं पशु पक्ष्यांसाठी राखीव ठेवतो. म्हणजे आहे ते पीक तसंच होतं शेतामध्ये, ते काढत नाही. म्हणजे पक्षी येतात दाणे खाऊन जातात, ते 2-3 महिने ते तसं त्या याच्यामध्ये शेतामध्ये ते पीक असतं.
आणि मग त्याच्यानंतर बाकीच्यांना सांगायचं की असं उपक्रम करा, तुम्ही ना काही 1 एकर सोडू, पण जसं पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा, थोडं धान्याचं थोडं मुठभर धान्य ठेवा. म्हणजे आमची एक कन्सेप्ट आहे की बोटभर पाणी आणि मुठभर धान्य, असं आम्ही गेल्या 5 वर्षापासून ते राबवत आहे. स्वर्गीय आबांच्या काळात सुद्धा एक 7 ते 8 वर्ष तो उपक्रम राबवला होता. आणि लगड साहेब तुम्हाला या व्यासपीठावर खोटं बोलणार नाही, आतापर्यंत मी आमच्या संस्थेच्या लोकांना सुद्धा माहित नाही तरी 1 ते 1.25 लाख रुपयाचे भांडे वाटप दिलेले आहे आतापर्यंत 4 ते 5 वर्षामध्ये. दरवर्षी तो उपक्रम असतो जानेवारीमध्ये. कोणी मदत करू नाही करू, आपलं जानेवारी सुरू झालं की भांडे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतो. पुढे गेलं की भांडे घेऊन जायचे. वाटले की लगड साहेब असू द्या, वाढदिवस असू द्या, हे जे सुखाचे कार्यक्रम आहेत त्यात पण आपण वृक्ष भेट आणि वृक्षारोपण या गोष्टीवर भर देतो. त्यानंतर दुःखाचा सुद्धा शिंदे साहेब कार्यक्रम असला तरी आपण वृक्षारोपण त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी वृक्षारोपण करतो. म्हणजे आता आमचे 2-3 वर्षापासून असं झालं की आमच्या लोकांची ज्या दिवशी दशक्रिया असेल ना त्या दिवशी लोक वाट पाहतात की हे पर्यावरणाचे लोक कधी येतील आणि आपल्या घरच्याच्या स्मरणार्थ आपण वृक्ष कधी लागवड करू. म्हणजे काय होतं, बदल छोटे बदल असतात, पण ते आत्मसात केले की त्याचं नंतर परिणाम काय होतील ते होतील, पण सुरक्षित करणं गरजेचं आहे ना. म्हणून आम्ही त्या सुख दुःखाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी त्या ठिकाणी वृक्ष लागवड किंवा वृक्ष भेटत देतो. ज्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता बरेचसे लोक नवीन आहेत. स्टेजवर बसलेली ती वनश्री आहे, तिचं लग्न काहीतरी 9-10 मध्ये झाले साहेब. त्यावेळेस या ठिकाणी झाडं नव्हते एवढे. आम्ही सातारा आणि खालून चिपळूण 3 ठिकाणून झाडं आणले आणि 2,500-3 हजार जी काही वराडी मंडळी आली त्या लोकांना आम्ही झाडं वाटप केले. स्वर्गीय आबांच्या दशक्रिया दिवशी सुद्धा त्यांच्या वयाच्या इतके झाडं लागवड केली. आणि आमच्या वडिलांच्या दशक्रिया दिवशी 5 वडाची झाडं लावलेली आहेत आणि आज ते वडाची झाडं सर्व सुस्थितीमध्ये आहे. मग त्या वडाच्या झाडाकडे बघितलं की आम्हाला वडिलांची आठवण येते. म्हणजे हा असे छोटे उपक्रम करणं खूप गरजेचं आहे आणि ते संपूर्ण संस्थेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आयोजित करत आहे. आपली जी संस्था आहे आपल्याला लाखात नाही करायचं, आपल्याला 5 लावा, 10 लावा, शेकड्यात लावा, 50 लावा, आपल्याला तेवढी झाडं लावायची आणि तेवढी जगवायची आहेत. त्यामुळे काय खूप मोठं आता बरेच नवीन लोक याच्यामध्ये जोडलेले आहेत. त्यांना वाटतं की या संस्थेचं वेगळं म्हणजे काम काय करायचं नेमकं, तर काम काहीच नाही करायचं. तुम्ही तुमच्या भागामध्ये काम करायचं, आम्ही आमच्या भागामध्ये काम करायचं. आज समजा आम्ही अहिल्यानगर मध्ये राहतोय, आम्ही अहिल्यानगर मध्ये काम करणार, काही नाशिक मध्ये राहणार आहे, ती नाशिक मध्ये काम करायचे, काही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणार आहे, तिने त्या ठिकाणी काम करायचं. आणि हे सगळं काम आपण एका व्यासपीठाच्या म्हणजे एका संस्थेच्या जे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ आहे या संस्थेच्या बॅनर खाली सर्वांनी येऊन ते काम करायचं आहे. कारण बरेच म्हणजे ते नवीन लोक आहेत, बरेच जण फोन करतात की सर आम्हाला काम करायचं पण नेमकं काय कसं काम करायचं. म्हणजे लोकांना कसं थोडं गडबड आहे की भाऊ काय त्यांचं वेगळं काम करा. मी म्हणलं राठोड मॅडम त्यांना म्हणलं की तुम्ही काही वेगळा वेळ द्यायचा नाही, जेवढा वेळ तुम्ही आता तिथे काम करताय का तेवढाच वेळ काम करायचं, फक्त या संस्थेच्या बॅनर खाली येऊन हे काम चालू ठेवायचं. आपल्याला त्या ठिकाणी जॉईन करण्याचा आता 5 जून नंतर ते काम करणार आहे. कारण एका माणूस किती हुशार असला तरी भागामध्ये एक 4 महिने वृक्षारोपण घ्यायचं आहे. आणि आपलं जे संमेलन दिपावळीमध्ये होणार आहे त्या संमेलनाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आता जो काही नवीन ग्रुप आहे त्याच्यावरती सर्वांना एक विनंती राहील की त्यावरती गुड मॉर्निंग, गुड नाईट, राजकीय मेसेज कुठल्याही प्रकारचा नको. सर्वांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा निश्चितच संस्थेकडून तुमचं कौतुक आहे आणि उल्लेख नेहमीच होणार आहे. फक्त पर्यावरणाचं काम त्या ठिकाणी दिसणं अपेक्षित आहे. त्यामुळं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून मी या परिवारामध्ये स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी जे काही ज्ञात लोकांनी सहकार्य मदत केली त्यांचं मी निश्चितच या ठिकाणी आभार मानेल. आभार मानण्याचा कार्यक्रम शेवट असतो, पण मला छायाताईने सांगितलं होतं काल अध्यक्ष थोडं मोजकेच शब्दात बोला, तुम्ही जास्त वेळ काही बोलू नका. छायाताई मला जास्त वेळ भाषण करता येत नाही, त्यामुळे मी मोजकेच शब्दात एक 5 मिनिटांमध्ये भाषण आटोप केला जातोय. एक वृक्ष देऊन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय संध्याताई गायकवाड यांचा. आजच्या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ऍडव्होकेट माननीय लगड साहेब, विशेष सरकारी वकील. खऱ्या अर्थानं प्रत्येक सन्मानासाठी आपण सर्वांनी करायचं आहे. कारण सन्माननीय बाळासाहेब डोंगरे पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष
उपप्राचार्य सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डोंगरे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय लगड साहेब यांचा आज सन्मान होतो आहे। सन्मानासाठी वृक्ष, सन्मान चिन्ह, शाल आहेत, पण यासाठी यापेक्षाही सर्वात महत्वाचा आहे तो आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा आवाज। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या विशेष अतिथींच्या सत्कारासाठी। शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सर्व पाहुण्यांचं येणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण इंद्रायणी ही पवित्र तीर्थक्षेत्र इंद्रायणीच्या काठावर देहू आणि आळंदी। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लगड साहेब, म्हस्के साहेब आणि प्रमोद दादा, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी अनिल लोखंडे सर यांचा सपत्नीक सत्कार करावा। अतिशय ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सन्माननीय डॉक्टर अनिल लोखंडे सर यांचं फार मोठं काम आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांची या कार्यकारिणीमध्ये सुद्धा त्यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि यापुढे सेवानिवृत्तीनंतर त्यांचं अविरतपणे या ठिकाणी काम चालेल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। त्यांचं या ठिकाणी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर महाराष्ट्र त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत कांबळे सरांचे, त्यांनाही विनंती आहे या सन्मानासाठी आपण कृपया मंचावरती यायचे। दरवर्षी विशेष सन्मान पर्यावरण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी केला जातो। विशेष कार्य करणारी व्यक्ती आणि मंडळामध्ये विशेष योगदान, विशेष सहकार्य करणाऱ्याचा या पद्धतीने सत्कार या ठिकाणी केला जातो। जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी आपण सर्वांनी करायचा आहे। आपल्या कामाची दखल घेतली, आपल्या कामाबद्दल आपला विशेष सन्मान झाला। त्यांनी आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आजच्या या कार्यशाळेत जय जय श्रीराम, जय पर्यावरण। आजच्या या 5 जून पर्यावरण दिन आणि वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे सर यांना यांच्या जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन करते। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले पूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं सर्वांचं राळेगण सिद्धीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। पत्र नियुक्तीपत्र सर्वांना देणार आहोत आणि संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी लोक आलेले आहेत। जे उपस्थित असतील त्यांनी पटकन व्यासपीठावरती यायचं आहे आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी ते नियुक्तीपत्र स्वीकारायचं आहे। मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय लगड साहेब यांना मी विनंती करतो की नियुक्तीपत्र त्या ठिकाणी प्रदान करावी। प्रथमतः सौ निर्मला प्रभाकर म्हस्के यांची संभाजीनगर यांचे राज्य कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी नियुक्तीपत्र स्वीकारायचं आहे। राजश्री राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही जी संस्था आहे ही पर्यावरणाच्या संवर्धनाच्या संदर्भात आणि सामाजिक संवर्धनाच्या संदर्भात देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि म्हणूनच आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः आपलं संस्थेच्या वतीनं, अध्यक्षांच्या आणि सर्व सदस्यांच्या वतीनं मी आपले जाहीर आभार मानतो, स्वागत करतो। देशस्य पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। परंतु मी असं म्हणेल की म्हणजे काय की थोडक्यात ज्या देशाचा राजा असतो त्या राजाला त्या देशामध्ये पूजलं जातं, विद्वान मात्र हा सर्वत्र जगामध्ये पूजला जातो। परंतु आता या ठिकाणी पर्यावरणाच्या ध्येयानं वेडे झालेले
आणि आपण सर्वजण प्रेरित झालेले लोक. या चळवळीमध्ये ही चळवळ जी आहे ही चळवळ राष्ट्रीय चळवळ आहे आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये आपण सर्वजण ध्येयाने प्रेरित झालेले आहात आणि प्रेरित होऊन आपण या ठिकाणी स्वतःहून आपण कार्य करत आहात, पर्यावरणाचं कार्य करत आहात. आणि म्हणून आता ही जी म्हण आहे ती म्हण थोडीशी आपण किंवा हा जो श्लोक आहे तो थोडासा श्लोक बदलण्याची वेळ आलेली आहे. कर्मयोगी व्यक्तिमत्वाचा आज आम्हाला गौरव करताना अतिशय आनंद होत आहे. सन्माननीय सौ मीनाक्षी व श्री प्रमोद सुभाष मोरे, स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी लावलेल्या पर्यावरण संवर्धनाची ही रोपे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली. या पवित्र कार्याचा वारसा अत्यंत समर्थपणे आणि निष्ठेने पुढे नेण्याचे कार्य प्रमोदजी मोरे आपण आपल्या खांद्यावर पेलले आहे. केवळ शब्दात नव्हे तर कृतीत पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून आपण उभे केलेले संघटन महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे एक महत्त्वाचे केंद्र बनलेले आहे. आपल्या दूरदृष्टीने आणि अथक परिश्रमांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जे यत्न आपण मांडले ते खरोखरच दिनानिमित्त आज हा परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर यात उपस्थित आहेत. त्यापैकी माध्यमिक हायस्कूलच्या मान्य शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड, तसंच या ठिकाणी वनश्री मोरेताई ज्या या राज्याच्या सचिव आहेत, नंतर राज्याच्या कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, अनिल लोखंडे जे डॉक्टर आहेत, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्यांचा आज आपल्या सर्वांच्या समक्ष दोघा पती-पत्नीचा सत्कार झाला आहे. तसेच कांबळे मॅडम आणि शिक्षण विस्तार अधिकारी ढोळे साहेब, वृक्षमित्र डोंगरे सर आणि पाडेकर सर, आणि यात विशेष म्हणजे इंद्रायणी बचाव समितीचे जे शिंदे साहेब आहेत, खरं म्हणजे त्यांचं विशेष कौतुक करतो. विषय थोडासा आता पर्यावरणाच्या बाबतीत बोलतो की या ठिकाणी आपले राज्याचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी अतिशय सुंदर मार्मिक असं प्रस्तुत केलं आहे. कसं त्यागमय मूर्ती आहे स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी 1980 सालापासून याच्यामध्ये ही चळवळ मोहीम सुरू केली आणि ती पुढे प्रमोददादांनी पुढे चालू ठेवली, वनश्रीताईंनी पुढे चालू ठेवली. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितलं की 1 एकर ज्वारीचे पीक त्यांनी खास पक्षासाठी राखून ठेवलं. विचार करा किती मोठा त्याग या. 1 एकर म्हणजे आपल्याला 100 रुपये कोणाला देणं होत नाही. त्याची बायको तीनदा चौकशी करते कोणाला दिली, तर हे फार धक्का आहे की. आणि 1 एकर एवढा त्याग म्हणजे किती विशेष. आता आमच्या बायको सांगितलं तर ते तुम्ही तेवढंच ऐकत बसा. अशा बऱ्याच अडचणी येतात गायकवाड मॅडम. महिलांकडून खूप ऐकण्यासारखं राहतं पण ते घरातल्या घरात ठेवला. विशेष म्हणजे मोरे साहेब, मला एक असं या ठिकाणी आणखीन जाणवलं की या ठिकाणी बरेच शिक्षक आणि महिला भगिनी शिक्षिका आहेत, त्या अजूनही काही कार्यरत आहे, काही सेवानिवृत्त झाल्या, पण ज्या कार्यरत आहे त्या अजूनही याच्यामध्ये मोठ्या पर्यावरणाचा भाग घेऊन काम करत आहे. यामध्ये आम्ही आता मला नाव समजलं की भामरे मॅडम आहेत, कल्पना भामरे मॅडम, त्यानंतर त्यांच्यावरून नीलम गांगाळे मॅडम आले, त्याही प्राचार्य आहेत. म्हणजे असं बरेच जण आहेत की प्राचार्य की त्यांनी खूप असं काम केलंय, पण ते इथं आलं कळलं मला की यांचं कार्य काय. तोपर्यंत बाकी माहिती असं काही कारण नाही. म्हणजे विशेष शिक्षक म्हणजे आता माझे आई वडील देखील प्राथमिक शिक्षक होते, ते रिटायर झाले, देवाघरी गेले, परंतु शिक्षकांप्रती मला खूप अभिमान आहे. आणि शिक्षकांचं कार्य इतकं अमूल्य आहे की त्याचं आपल्याला त्याची तुलना पैशात देखील करता येणार नाही. आई वडिलांना समान आहेत ते. आपलं जसं आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही तसं शिक्षक हे आहे. शिक्षकांना देखील आई वडिला समान मानलं पाहिजे, मी या भावनेचा आहे. या ठिकाणी आपण सर्व आलात आणि सर्वांचे मनोगत व्यक्त केले आणि सर्व जे पुरस्कारती लोक आहेत, ज्यांना पदे मिळाली, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्या सगळ्यांच्या नंतर अध्यक्षांनी बोललं की थोडं ऐकायला जड वाटतं, तसं काही वाटणार नाही याची काळजी घेते. आजच्या या अतिशय पवित्र आणि मंगलकार आपल्या पृथ्वीवरती आज जो प्रसंग आला की आपण ज्या ग्लोबलमधून या तापमानातून जात आहोत, ज्याची खूप आवश्यकता आहे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने, माझ्या प्रत्येक शाळेनं, माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं जे करणं आवश्यक आहे, अशा या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या विद्यमाने हे जे राज्यस्तरीय तुमची कार्यशाळा आहे,
खरं तर जागतिक पर्यावरण दिन आणि मोरे सरांचे जे पितृतुल्य आहेत आबासाहेब मोरे यांच्या कार्याने प्रेरित झालेले तुम्ही सर्वजण. आम्ही सर्वच जण खारीचा वाटा देत असतो. खरं तर खारीचा वाटा म्हणण्या इतपत आहे की नाही माहीत नाही. आपण सगळेजण जसं मस्के सरांनी सांगितलं, जसं डोंगरे सर आहेत, सगळेच जण तुम्ही आजच्या या पवित्र अशा कार्यक्रमास मला निमंत्रण केलं म्हणून मी आयोजकांच्या आधीच आभार मानते. आजच्या या कार्यक्रमास ज्यांच्या या प्रांगणामध्ये माननीय थोर समाजसेवक आदरणीय अण्णा ज्यांच्या आदर्शाचे आज सर्वच जण भक्त आहेत, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले चंद्रकांत शिंदे साहेब, सुरेश लगड साहेब, त्याचबरोबर ज्यांचा सत्कार मूर्ती म्हणून आज तुम्ही जेवण घेणार आहात असे लोखंडे सर आणि कांबळे सर, सगळ्यात महत्त्वाचे ज्यांनी निमंत्रण देऊन मला वाटते 10-15 दिवस झाले असतील ना, 10 दिवस असे अध्यक्ष ज्यांची प्रास्ताविकामध्ये खूप काही ऐकलंय तुम्ही, मी रिपीट करणार नाही. त्यांच्या या कार्याची चळवळ तुम्ही सगळ्यांनी अगदी तेवढ ठेवावी अशी सुरुवातीलाच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. असे अध्यक्ष लाभलेले मोरे सर, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे पत्नीची साथ असणे, म्हणजे लगड सरांनी थोडक्यात सांगितलं महिलांचं काय असतं बोलण्यापेक्षा साथ खूप महत्त्वाची असते सर. आणि ती मस्के मॅडम असू द्यात किंवा त्यांच्या मोरे सरांच्या मिसेस असतील, यांच्या साथीमुळे आज पृथ्वी खरं तर अतिशय वेगाने गतीने पुढे जात आहे. तर अशा सर्व महिला ज्या या पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्या कार्य करत आहेत, मग अशी आणखीन एका महिलांचा सत्कार केला, अशा सर्वच महिला. त्याचबरोबर छायाताईंचं नाव घ्यायचं राहिलं, छायाताई, मनस्वीताई मोरे, बहुतेक महिला जास्ती झाल्या असं वाटतंय, असं यांना वाटतंय, मला वाटत नाही. कारण आम्ही प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसं आम्ही 50% हा हॉल महिलांचाच भरला असला पाहिजे असं मी म्हणेन. तर अशा त्याचबरोबर डोंगरे सर, मस्के दोन्ही सपत्नीक आलेले दोन्ही मस्के परिवार, वाडे आमचे प्राध्यापक पाडेकर सर, राज्यातील सर्वच आपण पर्यावरणप्रेमी आणि वृक्षमित्र. खरं तर आपण अतिशय 700 वर्षापासून अतिशय म्हणजे ज्या आपण अभंग ओव्या ऐकल्या, वृक्षवल्ली आम्हा सोयरे सगळे, ह्या सगळ्यातून आपल्याला एकच शिकवण मिळाली की जसं आपण नातेवाईकांमध्ये राहतो, जसं आपण नातेवाईकांच्या स्पर्शानं मोठं होत असतो, तसं वृक्षांजवळ गेल्यानं आजही तुम्ही खूप काही उठल्यानंतर खूप वेगळं काही करायचं गरज नाही. फक्त एक तजेलदार पान पाहिलं झाडाचं तरी सुद्धा आतली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला प्रफुल्लित करत असते. म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मला जेव्हा जेव्हा खूप अगतिकता वाटते किंवा जेव्हा जेव्हा खूप काही वेगळं करावं असं वाटतं, तेव्हा तेव्हा त्या झाडाला पालवी फुटलेली असलेली पाहिली की पुनश्च नवीन काहीतरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. हा झाला आपला स्वार्थ, म्हणजे हे मी माझ्यासाठी करतोय, तुम्ही आम्ही सगळे माझ्यासाठी करत आहोत. मात्र आजही समाजात खूप मोठं तापमान वाढलंय. आपण आजही प्लास्टिकचा खूप मोठा वापर करतोय, घनकचऱ्याचं आणि याचं व्यवस्थापन नीट करत नाही, प्रदूषण खूप वाढलंय. ह्या सगळ्याची जबाबदारी म्हणून आपण काय करणं आवश्यक आहे. तर आज आपण चळवळ मोरे सरांच्या माध्यमातून उभारली आहे, ती चळवळ पुढे नेणं गरजेचं आहे. मी म्हणेन एका व्यक्तीने किती झाडं लावावीत ह्याला काही निर्बंध नाहीये, त्यामुळं आपण कितीही झाडं लावू शकतो. मी आज या प्रसंगात या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या सर्व शाळांना विनंती करेन, आवाहन करेन की आमच्या शाळा 15 जून रोजी सुरू होत आहेत. सर्व शाळांमध्ये शाळापूर्व तयारी आणि विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणून वृक्ष देऊनच विद्यार्थ्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना या निमित्ताने आवाहन करेन. माझ्या प्रत्येक शाळेत जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे सर्वत्र झाडं असावीत, गावात झाडं असावीत, रस्त्याच्या कडेला झाडं असावीत. आजही आपण ज्या ठिकाणी रस्त्यानं जात असतो तिथे झाडांची असे जे कमान असते ती पाहिल्यानंतर व्हिडिओ शूट करतो, कोणी रील करतं. ही खूप पूर्वी पाहिलेली झाडं असतात किंवा वडांची झाडाच्या पारंब्या खूप खाली दिसल्या असतील तर आपण त्याला जाऊन घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. ही मिठी सुद्धा खूप काही देऊन जाते, म्हणजे माझ्यापेक्षा जे वृक्षमित्र असतील ते जास्त सांगते. तर ह्या सगळ्या आनंदापुढे काही अवघड होत असेल तर हे आत्ताचं तापमान आहे आणि या तापमानासाठी आपण जी ही उभारलेली चळवळ आहे ती खूप गरजेची आहे, आवश्यक आहे. तर मी पुन्हा एकदा या चळवळीला खूप खूप शुभेच्छा देते सर. असेच अनंत वर्ष हे चालू राहावं काम. या माध्यमातून जे जे करता येईल आपल्याला ते सर्वजण आपण करू. तुम्ही आणि मी एकाच वाटेवर आहोत. मी फक्त इकडे बसलेली आहे,
याचा अर्थ असा नाही की माझीही जबाबदारी आहे, मी माझ्या परीने झाडं लावण्याचा प्रयत्न करीन. आज तुम्ही दिलेल्या बिया नक्की लावेन, मला ती आवड आहे. म्हणजे मी कारल्याची बी सुद्धा मिळाली तरी लावते, जे काही दिसेल ते. म्हणजे ज्या बिया वाळवता येतील ते वाळतो. जांभळं खाल्ली असतील तर त्या बिया आपण कुंडींमध्ये ठेवल्या तर त्या आपोआप पालवी फुटतात. जूनमध्ये पाण्यामध्ये वरती टेरेसवर सुद्धा झाडं लावली तरी खूप छान येतात. भाज्या स्वतःच्या स्वतः खाल्ल्या तरी खूप, म्हणजे यात स्वार्थ आहे आणि परमार्थही आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. या छोट्या गोष्टीतून मोठी गोष्ट अशी होते की ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे आपण केरळ सारख्या ठिकाणी फिरायला जातो का, तर तिथे आपण खूप छान निसर्ग पाहतो. परंतु तुम्ही एक ऑब्झर्व करा, तिथे कुठेही रस्त्यावर पाण्याची बाटली फेकलेली दिसणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे जिथे घरं आहेत त्यांच्याकडे खूप सारी झाडी आहे, परंतु प्रत्येक घराच्या दारापुढे किमान 100 झाडं असतील. म्हणजे तुम्ही अतिशय बारीक निरीक्षण केलं तर ते लक्षात येईल. याचा परिणाम असा आहे की आपण तिकडे आकर्षिलं जातो. तीच गरज आपल्याकडे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी, आपल्या घर छोटं असू देत परंतु झाडं खूप मोठी असावीत. आपले विचार त्या दृष्टीनं प्रगल्भ असावेत की झाडांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे झाडं नाहीत तर झाडांमुळे आपण राहणार आहोत. भविष्यात जेव्हा आपण आताच आपल्याला सगळेजण सांगतात की पाणी जपून वापरा, ही जपून वापरता येईल, पण उद्या जर सांगितलं ऑक्सिजन जपून वापरा तर वापरू शकू का? या वाक्याचा खूप आत्मचिंतन करावं सगळ्यांनी की भविष्यात जर असं सिलेंडर घेऊन कोणाला जायला लागलं, कदाचित असं होऊ शकतं, तर हे सगळं थांबवायचं असेल तर किमान आपल्याला वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे. आणि या प्रश्नावर खूप गांभीर्यानं पाहून सगळ्यांनीच या कामासाठी आपलं एक योगदान देणं आवश्यक आहे. मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी आणि मनापासून हे काम सर्वांनी पुढे नेऊयात असं सर्वांना खात्री देते. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. ज्यांची कोर कमिटी आहे, ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहे, ज्यांना प्रमाणपत्र देणार आहोत, मान्य अध्यक्ष आणि तुमची सर्व टीम यांचे मनापासून कौतुक करते. आणि मला या ठिकाणी एक छान कार्यक्रम अटेंड करण्याची संधी दिली त्याबद्दलही आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. मागे सरका, मागे सरका. मोबाईल वाले मागे सरका. प्रवरा न्यूजसाठी राळेगण सिद्धी येथून पत्रकार विजय बोडके.